काय मग मंडळी, मुलांना खाऊ घालायचं म्हटलं का अशी लपाछपी करावंच लागते. तर इथे एक पालकची गड्डी घेतलेली आहे. ती गरम पाणी उकळलं की त्यामध्ये घालायची, थोडीशी लूज होतपर्यंत काढून घ्यायची, म्हणजे एकदम हिरवा कलर राहतो. तर त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची 1 चमचा, जिरं घालून मस्त पेस्ट करायची. गव्हाचं पीठ घ्यायचं 1 वाटी, त्याच्यात पाव चमचा ओवा, जिरं, थोडंसं तेल टाकून पालकची केलेली पेस्ट टाकून मळून घ्यायचं. जसं जसं लागेल पीठ तसं तसं त्यास घालायचं. पीठ मळून झालं की थोडंसं तेलाचा हात लावून एक 10-15 मिनिट झाकून ठेवायचं. मस्त पुन्हा एकदा चोळून घ्यायचं. व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर जेवढा पराठा बनवायचा आहे तेवढा असा पिठाचा गोळा घ्यायचा. मस्त कोरड्या पिठावरती थोडंसं पारी लाटून त्याला आपण जशी चपातीची लाटी करतो तशी लाटी करून घ्यायची आणि मस्त असा छोटासा पातळसा लाटून घ्यायचा. मस्त तवा तापला की तेव्हा टाकायचा, आलटी पलटी करून मस्त तेल किंवा तूप लावून मस्त एकदम खमंग भाजून घ्यायचा. एकदम मस्त असे पौष्टिक आणि हेल्दी आपले हे पराठे होतात. मुलांना समजत नाही आणि मुलाच्या पोटात पण जातात. दह्यासोबत किंवा सॉससोबत एकदम मस्त लागतात. तुम्ही नक्की करून बघा. एकदम लुसलुशीत आपले पराठे तयार झालेले आहे. तुम्ही नक्की करा.